नमस्कार. सेंट मेरीज मलंकार हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर इयत्ता 9वी मराठी विषयाच्या दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण पाहिले आहे थॉमस अल्वा एडिसन हा आपली सुट्टी घालवण्यासाठी वसंत ऋतूमध्ये एका डोंगराळ खेडेगावातल्या छोट्याशा खेड्यात जाऊन राहिला आणि सूर्यग्रहण असल्यामुळे तिथे दिवसा अंधार पसरला. अंधारात तो विचारात गढून गेला होता. त्या विचारांमध्ये गडलेला असताना एका मित्रानं त्याला विचारलं की तुम्ही कुठल्या अशा विचारात गडले आहात, तुम्हाला या अंधारावर मात करायचा असा काही वेगळा विचार तुमच्या मनामध्ये आला आहे का? या मित्राच्या प्रश्नाला उत्तर थॉमस अल्वा एडिसन यांनी दिलं आणि सांगितलं की हो, मी या अंधारावर मात करणाऱ्या एका वस्तूचा शोध लावायचा विचार करतोय. ते कठीण आव्हान थॉमस अल्वा एडिसन यांनी स्वीकारलं. त्याच्यासाठी त्यांना आधी थॉमस अल्वा एडिसन यांच्या अगोदर सर हॅम्फ्रे डेव्ही यांनी सुद्धा एक दिवा तयार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तो आपण पाहिलेला आहे. त्याच्या काही मर्यादा होत्या, तो भाग आपण पाहिलेला आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळतोय, दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय. तिसरा परिच्छेद आहे या पाठाचा. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. कुठलाही शोध ज्यावेळेस लागत असतो तो एकाएकी लागत नाही. त्याच्या पाठीमागं खूप प्रयत्न असतात, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. इथं सांगितलेले निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. निरीक्षण इंग्लिशमध्ये ज्याला आपण ऑब्झर्वेशन असं म्हणतो, अनुमान म्हणजे आपण तर्क करतो, गेस करतो, प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट करतो. वारंवार प्रयोग करावे लागतात आणि हे जे चक्र आहे त्याला आपण सर्कल म्हणतो, ते सुरू राहतं आणि नंतर खऱ्या अर्थानं शोध लागत असतो. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. प्लॅटिनमचा उपयोग एडिसन यांनी करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, एडिसनने बल्बचा शोध लावण्याचा एक विडा उचललेला आहे. त्याच्यासाठी तो प्रयत्न करतोय, निरीक्षण करतोय, अनुमान करतोय, प्रयोग वारंवार करतोय आणि अशातच प्लॅटिनम धातूचा शोध त्याने प्रयोग तिथं करून पाहिला, परंतु तो यशस्वी झाला नाही, कारण तो महागडा प्रयोग होता. सर हॅम्फ्रे डेव्ही यांनी जो दिव्याचा शोध लावला होता त्याच्यामध्ये सुद्धा हीच मर्यादा होती. कार्बनची टोकं जवळ आणली की प्रकाश निर्माण व्हायचा, पण तो महागडा होता, त्यातून विषारी वायू बाहेर पडायचा. हे सगळे आव्हानं या एडिसन यांनी स्वीकारली होती आणि तो शोध लावण्याच्या प्रयत्नात होता. इकडं आपण बघतोय तो पहिला प्लॅटिनमचा प्रयोगसुद्धा फसलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. उन्हाळ्याचे दिवस आहेत, वसंत ऋतू आहे आणि अशातच तो काय करत होता, तर हातातल्या पंख्याने, हँड फॅन असतो, तर त्या पंख्यानं तो काय करत होता, वारा घेत होता आणि वारा घेत असताना त्याचं लक्ष त्या पंख्याच्या काड्यांकडे गेलं. विद्यार्थी मित्रांनो, एडिसन हा छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा प्रयोग शोधतोय. त्या पंख्याच्या काड्यात सुद्धा त्याला असं वाटलं की याच्यातून काही शोध करता येईल का, आणि त्यांनी काय केलेलं आहे, या बांबूंपासून कार्बन करता येईल का, मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. एडिसनच्या मनामध्ये विचार आला की या बांबूंपासून कार्बन म्हणजेच कोळसा तयार करता येईल का आणि त्यातून काही आपल्याला शोध लावता येईल का. लगेच त्यानं प्रयोगाला म्हणजेच एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केलेली आहे. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूंच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. आता याच्यासाठी बांबू आवश्यक होता, मग तो कोणत्या जातीचा बांबू असला पाहिजे? मग उष्णकटिबंधामध्ये विशेषतः आफ्रिका खंड असेल किंवा आशिया खंड असेल, या दोन खंडांमध्ये बांबूंची झाडं आहेत ती मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते आणि त्यासाठी त्यानं तशा पद्धतीचे बांबू शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. या बल्बच्या शोधासाठी, अंधारावर मात करण्यासाठी त्याला बल्बचा शोध एडिसन यांना लावायचा होता. मग त्यासाठी नेमका कोणता बांबू उपयुक्त ठरेल, जो जास्तीत जास्त खर्चिक नसेल, त्यातून विषारी वायूचा धोका नसेल, असे वेगवेगळे प्रयोग त्याला करून पाहणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. एडिसन हा या दिव्याच्या शोधासाठी ध्येयानं तो त्या वेडा झालेला आहे. तो खूप प्रयत्न करतोय, शोध घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बांबूच्या जाती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बांबू तो गोळा करण्यासाठी एडिसन आणि त्याचे सहकारी म्हणजे मित्र सवंगड्यांनी मिळून आफ्रिका खंडामध्ये हजारो मैल, मैल हे एक किलोमीटर मोजण्याचं एकक आहे, तर असा हजारो मैल त्यांनी प्रवास केलेला आहे. आणि हा प्रवास त्यांनी पायी म्हणजे चालत केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना हिंस्र, पशु आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. आफ्रिका खंडामध्ये जंगल मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळं या जंगलांमध्ये हिंस्र पशु असतात. त्याच पद्धतीनं मलेरिया हा एक तापाचा प्रकार आहे. मच्छर चावल्यामुळं मलेरियासारखे ताप होत असतात. त्याच्यामुळं आजार होऊन मग मृत्यूसुद्धा कदाचित होऊ शकतो, कारण तो काळ हा 19व्या शतकातला होता. म्हणजे अशा अनेक संकटावर एडिसन यांनी मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मागं हटलेला नाही. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. कुठली गोष्ट सहज साध्य होत नाही आणि हा तर वेगळाच प्रयोग करायचा होता. एक म्हणजे असाध्य गोष्ट त्याला साध्य करायची होती. त्यासाठी बांबूच्या ज्या जाती वेगवेगळ्या त्याला गोळा करण्यासाठी खूप मोठा पाण्यासारखा पैसा म्हणजे खूप पैसा त्याला खर्च करावा लागला होता. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. एडिसन यांनी पैसा खर्च केलाच आणि या पैशातून त्याने जवळजवळ 6000 प्रकारचेच म्हणजे 6000 प्रकारच्या बांबूच्या जाती म्हणजे वेगवेगळे बांबू त्याने गोळा केले. बांबूपासून तयार केलेली फॅलिमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. 6000 पेक्षा जास्त बांबू एडिसन याने गोळा केले आणि त्यातून जी त्यांनी फिलिमेंट तयार केली होती त्यामुळं अधिक काळ प्रकाश मिळत होता, परंतु जी गोष्ट एडिसनला साध्य करायची होती ती अजून साध्य न झाल्यामुळं त्याचं समाधान म्हणजे त्याच्या मनाचं सॅटिस्फॅक्शन झालेलं नव्हतं. त्यामुळं त्याचे प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या की एडिसन किती दिव्य म्हणजे किती कष्ट त्याला करावे लागलेले. इतक्या प्रकारचे बांबू त्यानं गोळा केलेले, मलेरिया पशूंशी सामना केलेला आहे, पैसा खर्च केलेला आहे आणि त्यातून त्याला तो शोधाच्या जवळ गेलेला आहे, परंतु मनाचं समाधान झालेलं नाही आणि त्यामुळे तो प्रयोग चालू ठेवतोय. आणि त्यासाठी त्यानं त्याचं मग जेवण असेल किंवा चहा असेल किंवा झोप म्हणजे आराम असेल, ती प्रयोगशाळेतल्या टेबलावरच त्यानं काय केलेले घेतलेले आहे. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. भूक लागली की तिथंच उभं राहूनच थोडंसं काहीतरी खायचं. थकल्यासारखं दमल्यासारखं झालं की तिथंच थोडंसं काय आहे बसल्या बसल्या डुलकी, त्याला इंग्लिशमध्ये आपण नॅपिंग म्हणतो, तिथंच थोडीशी झोप काढायची. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती एडिसन प्रयत्न करतोय, तिथंच खातोय, तिथंच बसतोय, त्याला आराम मिळत नाही, पैसा खर्च करतोय, तन मन धन अर्पून त्यानं या दिव्याच्या शोधाच्या तो पाठीमागं लागलेला आहे. परंतु यातनं सुद्धा त्याला थोडी फुरसत म्हणजे त्याला वेळ मिळाला की तो काय करतोय, त्याच्या सहकाऱ्यांना मित्रांना तो समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्य
किंवा इतर जे गाण्यांचे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी तो जातोय. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. आणि त्याला असं वाटलं की आता आपलं मन ताजंतवानं झालेलं आहे, आता आपल्याला जो थकवा आला आहे तो थकवा गेलेला आहे, की तो पुन्हा कामाला सुरुवात करतोय. म्हणजे एडिसननं खऱ्या अर्थानं या दिव्याच्या शोधासाठी काय केलेलं आहे, तर ज्याला आपण तन मन धन असं म्हणतो ते त्यानं याच्यासाठी अर्पण केलेलं आहे. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे, पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. ज्यावेळेस एडिसननं या दिव्याच्या शोधासाठी प्रयोग करायला सुरुवात केली त्यावेळेस तो जी कल्पना करत असे ती कल्पना ही प्रत्येक कल्पना योग्यच आहे, बरोबर आहे असं एडिसनला वाटत असायचं. परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या कल्पनेला तो सत्यात उतरवायचा, प्रयोग करून पाहायचा आणि मग त्यावेळेस त्या प्रयोगामध्ये असणारा जो फोलपणा आहे, फोलपणा म्हणजे काय, तर त्यातली जी उणीव आहे, त्यातला जो कमीपणा आहे तो एडिसनला जाणवायचा, त्याच्या लक्षात यायचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. एडिसन याने बऱ्याच वेळा प्रयोग केला आणि प्रयोग करत असताना प्रयोगामध्ये त्याला ज्यावेळेस फोलपणा वाटवायचा किंवा काही कमीपणा त्याला जाणवायचा त्यावेळेस त्यानं प्रत्येक वेळेस जी काही त्याला अनुमान आढळले, जे काही निष्कर्ष त्याला जाणवले ते प्रत्येक निष्कर्षाची नोंद वह्यांमधून, नोंद म्हणजे त्यानं तिथं काय केलेलं आहे, नमूद केलं आणि प्रत्येक वही त्यानं तशी काय केलेली आहे, लिहून ठेवली. त्या बुक त्यानं मेंटेन केलेली आहे. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तो प्रयोग करायचा एडिसन आणि त्याला त्यातून जो काही निष्कर्ष मिळायचा तो वह्यात लिहून ठेवायचा. अशा जवळजवळ एक नाही, दोन नाही, तर 200 वह्या आणि त्या 200 वह्यांची 40,000 पाने इतक्या नोंदी थॉमस एडिसननं लिहून ठेवल्या. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकट गेला म्हणायचा, कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगाच्या आहेत. एडिसनचे जे टीकाकार म्हणजे त्याला त्याच्या प्रयोगावर निंदा करणारे त्याला म्हणायचे की हा सगळा खटाटोप म्हणजे हा जो तुम्ही प्रयत्न करत आहात तो फुकट गेला, वाया गेला, कारण त्यातल्या ज्या काही नोंदी एडिसननं केल्या होत्या त्या फसलेल्या म्हणजे वाया गेलेल्या प्रयोगाच्या केलेल्या होत्या. या सगळ्यांना एडिसननं उत्तर दिलेलं आहे. एडिसन म्हणतोय, या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे, मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे श्रम आणि वेळ वाचला, हा फायदाच नाही का. एडिसन याने जे टीकाकारांना उत्तर दिलेलं आहे ते अतिशय मार्मिक आहे. त्यानं सांगितलं की मी जरी हजारो वेळा प्रयोग केला असला आणि माझे हजारो प्रयोग हे फसले असले तरी ते फुकट गेलेले नाहीत, वाया गेलेले नाहीत, कारण माझ्यानंतर जो कोणी प्रयोग करेल त्याला मी जे प्रयोग करून पाहिलेले आहेत ते पुन्हा करावे लागणार नाहीत. त्याचे श्रम वाचेल, त्याचा वेळ वाचणार आहे, त्याचा पैसा वाचणार आहे. त्यामुळं ज्या मी काही नोंदी केल्या त्या निश्चित फायद्याच्या आहेत. मी जे प्रयोग केले ते फायद्याचे आहेत, ते कुठेही वाया जाणार नाही, कारण माझ्यानंतर जे प्रयोग करणार आहेत त्याचा त्यांना फायदा होणार आहे, असं एडिसननं मार्मिक उत्तर या टीकाकारांना दिलेलं आहे. सतत 10 ते 12 वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फॅलिमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. जवळजवळ 10 ते 12 वर्ष एडिसन दिव्याचा शोध लावत होता. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग तो करत होता आणि त्याला या प्रयोगाच्या जवळपास पोहोचवणारी घटना घडलेली आहे. दिव्यामध्ये जे फॅलिमेंट वापरलं जातं
या फिलामेंटसाठी याच्या अगोदर कार्बनचे तुकडे वेगवेगळे कार्बन गोळा करून एडिसनने जाळले होते. तो प्रयोग करून पाहिला होता, परंतु तो म्हणावा तसा यशस्वी झाला नव्हता. परंतु इथं टंगस्टन धातूचा प्रयोग एडिसननं करून पाहिला आणि तो यशस्वी झाला आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी एडिसननं दिव्याचा शोध लावला होता. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा व्हावा त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग केल्यानंतर टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला होता. एक महत्त्वपूर्ण शोध लागला होता. जगात ही एक आगळीवेगळी घटना घडली होती आणि ही लोकांना माहीत कशी व्हावी, म्हणजे इतका महत्त्वपूर्ण शोध लागला आहे, तो लोकांना कसा माहीत व्हावा, त्याचा प्रसार कसा व्हावा, त्यामुळं त्याने एक कल्पना त्याच्या मनामध्ये डोक्यात विचार आला. त्यानं काय केलेलं आहे, मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. मेनलो पार्क हे अमेरिकेमध्ये असणारं ठिकाण आहे. या मेनलो पार्क इथं एडिसनचं जे घर होतं त्या घराभोवती म्हणजे घराच्या शेजारी त्यानं मोठा मांडव, त्याला आपण पेंडॉल असं म्हणतो, मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. या मांडवाभोवती त्यानं काय केलेलं आहे तर वेगवेगळ्या नाना प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या दिव्यांची आकर्षक म्हणजे अट्रॅक्टिव्ह अशी रोषणाई, म्हणजे त्याचा ब्राईटनेस, उजेड त्या दिव्यांचा त्यानं तिथं सजवलेला आहे. त्यानं झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. इथं आपण पाहतोय त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली आहे की सगळ्यांना हा जो शोध लागलेला आहे तो माहीत व्हावा, त्यासाठी त्यानं घराच्या भोवती जो मांडव आहे तो उभारलाच, परंतु झाडाझुडपात, अंगणात म्हणजे व्हरांड्यामध्ये, गच्चीवर जिथं जागा मिळेल तिथं त्यानं वाटाण्यापासून म्हणजे छोट्यातल्या छोट्या बल्बपासून भोपळ्यापर्यंत म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या बल्ब असे विविध आकार म्हणजे शेप, अशा वेगवेगळ्या आकारांचे, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या रंगांचे म्हणजे कलरफुल्स असे बल्ब त्यानं काय केलेले होते, सगळीकडं सजवले होते. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. ज्या दिवशी दिव्याचा शोध लावला होता त्यानं असं त्याचं घर सजवलं होतं. तो दिवस 21 ऑक्टोबर 1879 हे साल होतं. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले. एडिसनच्या घराभोवती जी काही आकर्षक रोषणाई एडिसनने केली होती, तो दिव्यांचा झगमगाट म्हणजे तो प्रकाश पाहण्यासाठी सारे गावच्या गाव लोटले. सारे गाव म्हणजे संपूर्ण गाव तिथं गोळा झाले होते. गाव लोटले म्हणजे संपूर्ण गाव तिथं हा दिव्यांचा झगमगाट पाहण्यासाठी जमलेलं होतं. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. एडिसनने दिवाळी नसताना दिव्याच्या शोधामुळं त्यानं सगळीकडं जी दिव्यांची रोषणाई केली होती, म्हणजे एक प्रकारची दिवाळी साजरी केली होती. त्या दिवाळीचा वर्तमानपत्र, त्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूजपेपर म्हणतो, हिंदीमध्ये अखबार म्हणतो, या वर्तमानपत्रात सगळीकडे त्याचा गवगवा झाला. गवगवा म्हणजे त्याचं काय झालेलं आहे, त्या दिव्याच्या शोधाचा प्रचार प्रसार झालेला आहे. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली. वर्तमानपत्रातून काय झालेलं आहे तर या एडिसननं जो दिव्याचा यशस्वी शोध लावला होता ती बातमी जगभर प्रसारित झाली होती. संपूर्ण जगाला एडिसननं 10 ते 12 वर्षे प्रयोग करून दिव्याचा शोध लावलाय ही बातमी सर्वांना माहीत झाली होती. एकवीस ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्षे पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने दिव्याचा जो शोध लावला होता त्या शोधाला 50 वर्षे पूर्ण झाली आणि हा एक
क्रांतिकारक दिवस असल्यामुळं जगातली एक वेगळी घटना होती, त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळं अमेरिकेनं म्हणजे अमेरिका या देशानं हा जो दिवस आहे 21 ऑक्टोबर 1929 हा महोत्सवासारखा म्हणजे एखाद्या सणासारखा जशी आपण दिवाळी साजरी करतो त्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा केलेला आहे. एक मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. मोठ्या समारंभामध्ये एक मोठा ज्याला आपण फंक्शन असं म्हणतो कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतात. जशा पद्धतीनं भारत देशामध्ये आपल्या राष्ट्रप्रमुखाला आपण राष्ट्रपती असं म्हणतो, तसं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतात. त्या राष्ट्राध्यक्षांनी थॉमस एडिसन यांचा सन्मान केला, त्यांना पारितोषिक दिलं. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली. पोस्ट खातं भारत देशामध्ये सुद्धा आहे, तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. या पोस्टाची जी तिकीटं असतात त्या तिकिटांवर काही खेळाडूंची चित्र असतात, काही वैज्ञानिकांची चित्र असतात, काही राजकीय नेत्यांची चित्र असतात आणि त्यांनी जे कार्य केलेलं असतं त्यांच्या स्मरणार्थ अशी पोस्टाची तिकीटं काढली जातात. पोस्ट खातं दरवर्षी अशी तिकीटं प्रसारित करत असतं. अमेरिकेमध्ये ही जी घटना घडली होती 50 वर्षानंतर अमेरिकेमध्ये या थॉमस एडिसन यांचं चित्र असलेली पोस्टाची तिकीटं अमेरिकेनं प्रसिद्ध केली होती, प्रसारित केली होती. कारण ही घटना एक महत्त्वपूर्ण घटना असल्यामुळं अमेरिकेनं काय केलेलं आहे, या पोस्ट खात्यानं अशी तिकीटं प्रसारित केली होती, प्रसिद्ध केली होती. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले, पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. अतिशय मार्मिक असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्याच्या टीकाकारांना. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्सी ज्याला आपण म्हणतो, ही सर्वसामान्य म्हणजे एडिसन हा एक सर्वसामान्य अगदी साधा विद्यार्थी होता किंवा सामान्य बुद्धिमत्तेचा होता, परंतु त्याने इतका मोठा शोध लावला हे त्याच्या टीकाकारांना आश्चर्यकारक गोष्ट वाटली. टीकाकार म्हणजे त्याची जे नेहमी निंदा करायचे त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, म्हणजे नवल वाटलं. पण त्यांना एडिसननी मार्मिक उत्तर दिलेले. त्यानं सांगितलं की इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होते असं नाही, म्हणजे इतरांप्रमाणे मी इतरांपेक्षा जास्त हुशार आहे असं अजिबात नाही, मुळीच नाही. पण संकटांना तोंड देण्याची, जर काय अडीअडचणी आल्या तर त्याला समर्थपणे सामोरं जाण्याची म्हणजे संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची म्हणजे प्रयोग करत असताना, कुठला शोध लावत असताना किंवा आपण जे काम हाती घेतो ते काम हाती घेतल्यानंतर अडीअडचणी आल्या की ते आपण सोडून देतो, परंतु ते काम न सोडून देता एडिसननं काय केले, हजारो वेळा प्रयोग करून पाहिलाय. हजारो वेळा अपयश आलं तरीसुद्धा एडिसन त्याला तितक्याच उमेदीनं काय झालेलं आहे, सामोरं गेलेलं आहे. नवीन त्यानं प्रयोग करून पाहिलेले आहेत, ही चिकाटी त्याच्याजवळ होती असं एडिसन सांगतोय. माझ्यामध्ये बुद्धिमत्ता नव्हती, पण माझ्याजवळ चिकाटी होती, संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये होतं, माझ्याजवळ वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं एडिसन सांगतोय, माझ्या यशात 1 हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से भाग हा चिकाटीचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य एडिसन म्हणतायत, माझ्या यशामध्ये म्हणजे मला जे सक्सेस मिळालं आहे त्याच्यामध्ये 1 हिस्सा म्हणजे एक पार्ट ज्याला आपण भाग म्हणतो, हा बुद्धिमत्तेचा आहे आणि 99 हिस्से म्हणजे 99% माझी चिकाटी आहे असं एडिसन यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थॉमस अल्वा एडिसन यांच्या
या दिव्याच्या शोधावर आधारित ही कथा डॉक्टर अनिल गोडबोले यांनी या पाठाच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवलेली आहे. तर निश्चितच हा पाठ तुम्हाला आवडला असेल. एडिसनसारखी कुठली गोष्ट तुम्हाला आयुष्यात करायला जमेलच असं नाही, जमूही शकतं, परंतु किमान एडिसनच्या मार्गावर चालणं आपल्याला जमू शकतं. कुठली गोष्ट आपण ज्यावेळेस हाती घेऊ ती पूर्णत्वास नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चिकाटी, जिद्द, सामर्थ्य, धैर्य हे आपल्याजवळ असलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण या पाठाच्या माध्यमातून शिकायच्या आहेत. तुम्ही शिकला असाल, तुम्ही शिकाल अशी मी इथं आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाचा दुसरा भाग आपण इथं अभ्यासला. पहिला भाग आपण यापूर्वी अभ्यासला होता, त्यामुळं हा संपूर्ण पाठ आपला अभ्यासून झालेला आहे. आता आपण या पाठावर आधारित एक स्वमतावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. त्या प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय, उत्तर तुम्हाला सोडवायचे. प्रश्न आहे, तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? पुन्हा एकदा मी त्या प्रश्नाचं प्रकट वाचन करतोय. तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? हा स्वमतावर आधारित प्रश्न आहे. तुम्ही सोडवायचा आहे. तुम्ही निश्चित सोडवाल. हा पाठ तुम्हाला समजला आहे. तुम्ही हा जो प्रश्न आहे हा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या पाठाचं वाचन करा, भाग समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं हा भाग पूर्ण झाला, हा पाठ पूर्ण झाला. थांबतो मी. धन्यवाद.